हॅलो, नमस्कार. मी ज्योती आणि माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. तुम्ही मस्त मजेत असाल तर चला व्हिडिओला सुरुवात करते. आणि आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी मी आज करणार आहे कुंचनची पूजा. कारण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मला हे कुंचन आलं होतं, कारण मी ऑनलाईन घेतलेलं होतं. तर छान आहे क्वालिटी आणि खूप मोठंही नाही, खूप छोटं पण नाही, असं मीडियम साईजमध्ये आहे, 7 सेंटीमीटरचं. आणि त्यानंतर हे जे होतं ना, म्हणजे कमळ आणि ते गोमती चक्र, कवड्या आणि ते गुंज, कमळगट्ट्याच्या बिया, हे मी ना गंगेवरून आणलं होतं आणि लक्ष्मीपूजनासाठी दिवाळीच्या वेळेला. पण ते जे पॅकेट आणलेलं होतं ना, ते बॅगमध्ये तसंच राहिलं आणि मी विसरून गेली, ते काढलेलंच नव्हतं लक्ष्मीपूजनासाठी. मग त्यानंतर मी ऑनलाईन हा कुंचन घेतला ना, तर मग म्हटलं आपल्याकडे ते सर्व साहित्य आहे आणि बाकीचं जे छोटं मोठं साहित्य आहे ना, ते आपण वेगळं घेऊया. तर मग त्यासाठी ना मी इथं चांदीचे असे जे कमळाचे फुलं असतात ना, ते घेऊन आलेली होते. आणि त्यामध्ये टाकण्यासाठी पंचरत्नही घेऊन आले होते. अगदी छोट्या साईजचे मला सोनाराकडे मिळाले होते, 250 रुपयाला 5. तर मग तेही मी अशी छोटीशी बारीक कॅरी बॅग घेतली आणि ती त्यामध्ये ठेवून पूर्ण असे व्यवस्थित असे पॅक करून ठेवलेले होते. तर इथं मी आता नवीन कुंचन असल्यामुळे ना मी त्याला अभिषेक घालते. मी त्याला जो अभिषेक घालत होता ना, त्या वेळेला आहे ना, मी लक्ष्मीचे जे मंत्र आहे ना, तर मोबाईलवर लावून दिलेले होते, कारण मलाही असे खूप मंत्र वगैरे येत नाही. आणि कुंचनला जो अभिषेक घालत होते ना, त्यासाठी मी तर कच्चं दूध घेतलेलं होतं आणि पंचामृत बनवलेलं होतं ना. तर मग मी पहिले दुधाने पूर्ण व्यवस्थित असं त्यावरती टाकून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने थोडंसं धुवून घेतल्यानंतर त्यानंतर पंचामृतने पुन्हा त्याला सर्वीकडे ना पंचामृत टाकलं आणि पुन्हा असं पाण्याने व्यवस्थित ना धुवून घेते. आणि धुतल्यानंतर ना व्यवस्थित असा कोरडा करून घ्यायचा, कारण आपण त्यात तांदूळ वगैरे भरणार आहे ना, तर मग तांदूळ खराब नको व्हायला, कारण आपण ते रात्रभर पूजा ठेवणार असतो. तर त्यामुळं मग मी इथं व्यवस्थित ना असा कोरडा करून घेते आणि 10-15 मिनटं ना सुकण्यासाठी असा ठेवलेला होता खिडकीमध्ये. आणि त्यानंतर जे मी साहित्य आणलेलं होतं ना गंगेवरनं, तर ते हे होतं. आणि त्यानंतर जे सोनाराकडनं मी चांदीचे जे कमळाचे फुलं आणलेले होते, तर ते हे होते. आणि भूमी तुम्हाला दाखवते काय काय त्या ताटामध्ये ठेवलेलं होतं साहित्य. आणि याच्यासाठी जो लागणारा कॉईन होता ना लक्ष्मीचा, तर तोही दिवाळीसाठी आणलेला होता. त्यामुळं अर्ध्याच्या वरती सामान माझ्या घरी होतं. त्यामुळं मला त्याच्यासाठी असं खूप सामान मी वेगळं काही घेतलं नाही. तर त्यामध्ये फक्त मी चांदीची फुलं घेतली होती आणि कॉईन तर माझ्याकडं होता आणि पंचरत्न आणले होते. आणि जे लागणार होतं साहित्य सर्व मी इथं काढून घेतलं आहे, हळदी, कुंकू, तांदूळ वगैरे. आणि त्यानंतर मग इथं मी आणि पितळाची तर माझ्याकडं नवीन डिश होती, तर मग त्यामुळं मी ती पूजेमध्ये घेतली. तर त्या डिशवरती मी असं स्वस्तिक काढून घेते. आणि त्यानंतर ही कुंचन व्यवस्थित असा सुकलेला होता. त्यानंतर मग मी त्यालाही इथं हळदी आणि कुंकू लावून घेते, म्हणजे ते शंखचक्र नामला. आणि त्यानंतर 5 बोटं खालीही लावते. आणि जे साहित्य होतं तेही मी पूर्ण डिशमध्ये काढून ठेवलेलं होतं. त्यासाठी मी इथं 10चे कॉईन घेतलेले होते आणि काही 5चे पण घेतलेले होते, कारण आपण जे त्याखालीचं जे अष्टदल कमल तयार करणार आहे त्या कॉईनचं बनवणार आहे. आणि त्यामध्ये हळकुंड पण होता आणि मी 2 वेलदोडे पण घेतले होते आणि 2 लवंगाही घेतलेल्या होत्या. तर अशा पद्धतीने मी त्याला हळदी कुंकू लावून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर छोटासा माझ्याकडे चौरंग होता, तर तो ठेवला आणि त्याच्यावरती ना लाल कलरचा जो कपडा होता ना, तो टाकलेला होता. आणि नंतर जी डिशमध्ये मी कुंचन ठेवणार आहे ना, त्याच्या भोवती अशी गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेते आणि व्हाईट फुलंही थोडेसे टाकून घेतले आणि स्वस्तिकवरती हळदी कुंकू असं टाकून घेते. म्हणजे आपल्याला स्वस्तिकला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जे माझ्याकडं 10 रुपयाचे जे डॉलर होते ना, तर त्याचं मी असं अष्टदल कमल तयार करून घेते. खाली 10चे डॉलर आणि वरती मी 5चे ठेवणार आहे. आणि त्यानंतर आपण त्यावर कुंचन ठेवायचं आहे.
तर डिश मी छोटा चौरंग ठेवलेला होता ना, त्यावरती थोडंसं हळदी कुंकू टाकलं आणि त्यानंतर हा कुंचन ठेवलेला आहे आणि आता तो आपल्याला भरून घ्यायचा आहे. तर कुंचन भरत्यावेळी ना मी मोबाईलवरती ना लक्ष्मीमंत्र लावलेले होते. तर कुंचनमध्ये मी थोडंसं हळदी कुंकू टाकते आणि त्यानंतर मी थोडेसे तांदूळ टाकून घेते. आणि तांदूळ टाकल्यानंतर इथं मी कवड्या आणि कमळगट्ट्याचे जे बिया होत्या ना त्याही टाकून घेतल्या. त्यानंतर पुन्हा थोडेसे तांदूळ टाकले आणि पुन्हा थोडंसं हळदी कुंकू टाकते. आणि त्यानंतर आपल्याला जे बाकीचं साहित्य होतं ना तर तेही टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथं गुंजा आणि गोमती चक्र होतं ना तेही टाकते आणि त्यानंतर पुन्हा थोडेसे तांदूळ टाकून घेतलेले आणि थोडंसं ते साहित्य टाकल्यानंतर थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्यानंतर मी तो 2 वेलदोडे, 2 लवंगा आणि हळकून घेतलं होतं तेही टाकलं. त्यानंतर थोडेसे पुन्हा तांदूळ टाकले आणि त्यानंतर आता हे जे पंचरत्न होते ना तर ते मी असे बॅगमध्ये पॅक करून ठेवलेले आहे, कारण मग तांदळात व्यवस्थित सापडतात नंतर. आणि पुन्हा त्यावरती तांदूळ टाकते. यामध्ये ना तर छोटं श्रीफळ बाकी आहे आणि मोती शंख, तर तोही मी आता गेली ना कधी गंगेवरती तर तोही मी तिथून घेणार आहे. आणि पूर्ण कुंचन आता तांदळाने भरला आहे. त्याच्यानंतर मी इथं जे चांदीचे कमळाचे जे फुलं आणलेले होते ना तर ते असे साईडनी लावते आणि त्यानंतर मग मध्ये ना जो देवी लक्ष्मीचा जो कॉईन होता ना तर तो असा मध्ये ठेवते आणि त्यानंतर त्यालाही आता हळदी कुंकू लावते आणि फुलं वगैरे वाहते. तर जेव्हा ही मी पूजा करत होती ना तर तेव्हा मी मोबाईलवरती लक्ष्मीचे मंत्र असे लावलेले होते. तर खरंच ना ही पूजा करून आहे ना असं घरामध्ये ना अगदी पॉझिटिव्ह वातावरण वाटत होतं, कारण मीही हे यूट्यूबवरती व्हिडिओ बघूनच हा कुंचन मागवला होता. कारण माझ्याकडं साहित्य होतं ते बाकीचं, तर म्हटलं फक्त कुंचनच घ्यायचा होता म्हणून मग मी तो ऑनलाईन घेतलेला होता. आणि खरंच असं साध्या सोप्या पद्धतीने पूजा केलेली आहे, अगदी खूप काही केलेलं नाही आहे, कारण वर्षाचा पहिला शुक्रवार होता म्हणून मला ही पूजा करायची होती. तर खूप छान अशी एकदम साध्या पद्धतीने मी पूजा केली आणि असं विकतचा पूर्ण कुंचन सेट न घेता मी हे वस्तू असं घरच्या घरी जमवून तयार केलेला आहे. फक्त ऑनलाईन कुंचन घेतला होता, तोही मला खूप आवडला, कारण खूप मीडियम साईजचा होता, अगदी मोठाही नाही खूप छोटाही नाही, कारण त्यातले जे तांदूळ असतात ना त्याचा आपल्याला तर काहीतरी पदार्थ बनवून खायचा असतो. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.